नमस्कार सर्व शेतकरी बांधवांचे आजच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। तर शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत गहू या पिकाच्या प्लॉटवरती आणि सध्या दिवसाचे तापमान हे 33 ते 35 अंश सेल्सिअस एवढे आहे आणि रात्रीचे तापमान 13 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान जाणवत आहे। या वाढत्या तापमानामुळे आपले गहू पीक हे कोमेजून जात आहे। त्याकरिता शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपल्या पिकावरील उष्णतेचा परिणाम कमी करण्याकरिता हलक्याशा स्वरूपात सिंचन करून घ्यावे। तर वारा जर जोरदार असेल तर पाणी देण्याचे थांबवावे, अन्यथा आपले पीक पडून नुकसान होऊ शकते। जर तापमान 37 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर शेतकऱ्यांनी पिकाला उष्णतेच्या तापमानापासून संरक्षण करण्याकरिता गव्हाच्या फुलोऱ्याच्या नंतरच्या अवस्थेत 0.2% म्युरेट ऑफ पोटॅश किंवा मग 2% पोटॅशियम नायट्रेट प्रति एकर 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी। जर पीक दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये असेल तर 2% युरिया 10 लिटर पाण्यामध्ये 200 ग्राम युरिया मिसळून फवारणी करावी। आणि जर आपले पीक 55 ते 70 दिवसांचे असेल तर 19-19-19 हा विद्राव्य खत 2% 10 लिटर पाण्यात 200 ग्राम या प्रमाणात मिसळून फवारणी करावी। उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी झाडांवरती आच्छादन लावले तर मातीचे तापमान हे नियंत्रित राहते आणि ओलावा टिकून राहण्यास मदत होते। चला तर मग अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्याकरिता आजच ITC मार्स ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअरवरून ITC मार्स हे ॲप डाउनलोड करा। धन्यवाद।